ह्यांच्याकडे फोन आला होता. काल फोन आला व ज्या लोकांना वृद्ध कलाकार आहेत त्यांना मानधन मिळालं त्या लोकांनी इथं हजर राहावं. कार्यक्रम रद्द झाला. आम्हाला काल फोन करून जसं बोलवलं तसं आम्हाला आज बी फोन करायला पाहिजे होता ना. आज कार्यक्रम कॅन्सल आहे मग आम्ही हिंगणी, भांडेवाडी, शिरापूर, लांबुटी मार्गे आलो. कामधंदा जनावरं सोडून इथं आलो. इथं आल्यानंतर समजतं की कार्यक्रम कॅन्सल. आम्ही काय करायचं? अचानक सांगणं चुकीचं आहे. कारण कसं आधी काळात मी असेच पाठवायचा, काहीतरी करायचं. मोबाईलवर पाठवतं माणूस येऊ शकत नाही ना. आता 2 हेल्पाट झालेत आमचं, यायचं आणि जायचं. तिकडं 200-300 रुपये खाडं करायचं आणि इकडे 250 रुपये तिकीट झालं. कम केल्याशिवाय मला खायला नाही आणि आता ही सारखं हेल्पाट घालायचं असं. कर्मचाऱ्याचं बघतात, आपलं गोरगरीबच बघत नाही का. तर गोरगरीब मरू दे, आम्ही व्यवस्थित आहे. बाद झालं सगळं. काही अपरिहार्य कारणामुळं आजचं आपलं हे महाराजस्व समाधान शिबिर काही कारणास्तव रद्द करण्यात आलेलं आहे. प्रशासनाच्या वतीने मोहोळ शहरात महाराजस्व अभियान या ठिकाणी आयोजित केलं होतं. या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरामध्ये वेगवेगळ्या गावांतील लोकांना देखील बोलावण्यात आलं होतं. यामध्ये वेगवेगळे दाखले आणि विविध कामं केली जातील असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता प्रशासनाच्या वतीने शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द केला असल्याने आता गावागावातून आलेले जे नागरिक आहेत, लोक आहेत, ते सध्या आक्रोश व्यक्त करत आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. तर काय कशासाठी आलो होतो, कधी तुम्हाला बोलवलं होतं? आम्हाला ह्यांच्याकडे फोन आला होता. काल फोन आला व ज्या लोकांना वृद्ध कलाकार आहेत त्यांना मानधन मिळालं त्या लोकांनी इथं हजर राहावं. आता इथं आल्यानंतर काय समजलं तुम्हाला? आता तुम्ही आम्हाला सांगितलं व हे रद्द झाले. कार्यक्रम जो होता तो रद्द झाला. तुमच्या सांगण्यावरून आम्ही आपलं ऐकलं. काय सांगणार आता? कार्यक्रम रद्द झाले सांगण्यात येते. नाही, कार्यक्रम रद्द झाला. आम्हाला काल फोन करून जसं बोलवलं तसं आम्हाला आज बी फोन करायला पाहिजे होता ना. आज कार्यक्रम कॅन्सल आहे मग आम्ही हिंगणी, भांडेवाडी, शिरापूर, लांबुटी मार्गे आलो. कामधंदा जनावरं सोडून इथं आलो. इथं आल्यानंतर समजतं की कार्यक्रम कॅन्सल. आम्ही काय करायचं? हां, आम्हाला मेसेज नाही, फोन नाही आणि हजर राहा म्हणून सांगितलं. तुम्ही काय सांगा? आम्ही रानातली कामं कार्यक्रम असल्यामुळे रानातली कामं जनावरं वगैरे चारावर टाकून हे करून कार्यक्रमामध्ये राहणं आलो शिगडे आणि इथं कळाली की कार्यक्रमाचं कॅन्सल झालं. मॅसेज नाही का ना. आता काहीच दिवस नाही इथं म्हणजे बटन झालं चालले काय त्यांनी नियोजन मी सांगितलं नाही मला. मॅसेज झालं. तुम्ही कोणत्या गावून आला? यावलीवरून आलो. काय सांगाल आता? कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगितलं. ते काय आता कामाची सुट्टी करून मिळालं. घरच्या शिमचं मला एसटीचं कार्डचं करायचं होतं. पण आता कॅन्सल झाल्यामुळं काय त्याचं कारण पण कोण सांगत नाही कशामुळे कॅन्सल झालं. सकाळी किती वाजता निघलो होतो? 9 वाजता. आता इथं आल्यानंतर काय सांगते प्रशासन? दोघा तिघांना विचारलं त्याने म्हणते कॅन्सल झालं. पण नेमकं कशाने कॅन्सल झालं हे काय आपल्यासोबत महिला देखील आहेत, वृद्ध महिला देखील या ठिकाणी आहेत. तर मावशी कोणत्या गावावर आला? बरं, मग काय इथं आता कशासाठी आलो? आम्ही तिकीट काढलंय ना, ती न्यायला आलो. स्टँडवर काढलं होतं. तिथे मिळतंय म्हणजे तिथं आलं. सकाळी कसं एस टी ना? किती किलोमीटर असेल गाव आता इथं आल्यानंतर आता काय समजलं मला? कार्यक्रम रद्द झाला असल्याचं सांगितलं. आता काय आम्हाला असं अचानक सांगणं चुकीचं आहे ना. अचानक सांगणं चुकीचं आहे. कारण कसं आधी काळात मी असेच पाठवायचा, काहीतरी करायचं. मोबाईलवर पाठवतं माणूस येऊ शकत नाही ना. आता 2 हेल्पाट झालेत आमचं, यायचं आणि जायचं. तिकडं 200-300 रुपये खाडं करायचं आणि इकडे 250 रुपये तिकीट झालं. कम केल्याशिवाय मला खायला नाही आणि आता ही सारखं हेल्पाट घालायचं असं काय चिठ्ठी दिली मला ह्या. आता कार्यक्रम रद्द झाला. रद्द झाला. मग आता काय करायचं? आम्ही काम बुडवून यायचं म्हणल्यावर मग कसं करायचं? आता मावशी काय किती वय आहे? किती वय आहे? बरं, काय नेमकं काय आता इथं आल्यावर काय समजलं? कार्यक्रम रद्द झाला म्हणजे आवाज तिथलं पाठवलं इथं मीटिंग काल बी मागं गेलो. काल सुट्टी आज अजून आला. कर्मचाऱ्यात आपलं बघत काय म्हणता इकडे?
कर्मचाऱ्याचं बघतात, आपलं गोरगरिबाची बघत नाही का, तर गोरगरीब मरू दे, आम्ही व्यवस्थित आहे, बाद झालं सगळं, असं काम आहे त्यांचं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मजुरी करून खाणाऱ्या महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु प्रशासनाच्या वतीनं आता ऐन शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द केल्याने या महिला गावखेड्यातून आलेल्या आहेत आणि आता पुढे कधी कार्यक्रम होईल आणि या ठिकाणी या महिलांचं कामं कधी मार्गी लागतील, आता याकडे प्रशासनाकडे लक्ष लागून आहेत. परंतु आता हे गावखेड्यातून आलेले लोक, नागरिक, शेतकरी आता आक्रोश व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, मोहोळ, सोलापूर.